रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याचे उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे बाणकोट. सावित्री नदीच्या दक्षिण बाजूला खाडीच्या मुखाशी टेकडीवर उभा असलेला हा किल्ला आदिलशाहीतून 1548 मध्ये पोर्तुगीजांच्याकडे आला. 16व्या शतकाच्या मध्यात तो मराठ्यांनी जिंकला. पुढे कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबीज करून त्यास हिम्मतगड नाव दिले. संभाजी महाराजांच्या पश्चात बाणकोट व मंडणगड सिद्धीने जिंकले. 1733 मध्ये पेशव्यांचे सरदार बंकाजी महाडिक यांनी तो सिद्धीकडून काबीज केला, पण पुढे 2च वर्षात 1735 मध्ये सिद्धीने तो पुन्हा जिंकला. पेशव्यांचे सरदार पिलाजीराव जाधवांनी 1736 ला बाणकोट जिंकला. पुढे तो आंग्रेंच्या ताब्यात राहिला. तुळाजी आंग्रे व पेशवे यांच्यातील वितुष्टानंतर पेशवे व इंग्रजांनी संयुक्तपणे तो जिंकला व गडास फोर्ट व्हिक्टोरिया नाव दिले. इसवी सन 1755 मध्ये किल्ला व परिसरातील 9 गावे इंग्रजांनी ताब्यात घेतली, पण किल्ला फायद्याचा ठरत नसल्याने पेशव्यांना परत केला. डिसेंबर 1817 मध्ये इंग्रजांनी सिद्धीची मदत घेऊन हिम्मतगड उर्फ बाणकोट मराठ्याकडून कायमचा घेतला. आयताकृती आकार असलेल्या गडाच्या तटबंदीत एकूण 7 बुरुज आहेत. किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा 2 बुरुजांमध्ये बांधलेला आहे. गडाची प्रवेशद्वाराची कमान आजही सुस्थितीत आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत. गडाच्या तटबंदीवर जाण्यासाठी दगडी जिना आहे. गडाच्या दक्षिण तटबंदीत गडाचा दुसरा दरवाजा असून या दरवाजातून पुढे गेल्यावर एक विहीर दिसून येते. किल्ल्यावरून हरणेपासून हरिहरेश्वर पर्यंतचा परिसर नजरेस पडतो.